नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। 19-20 एप्रिल रोजी धुळ्यात बालरोग तज्ञांच्या खानदेश कान परिषदेचे आयोजन। पत्रकार परिषदेच्या आयोजकांची माहिती। इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स शाखेचे राज्यस्तरीय मध्य सत्र उन्हाळी अधिवेशन प्रथमच धुळ्यात होत आहे। बालरोग तज्ञांच्या खानदेश कान परिषदेच्या 2 दिवसीय अधिवेशनात पहिल्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या लसी, त्यांचे उपयोग आणि साइड इफेक्ट यावर मार्गदर्शन होणार आहे, तर दुसऱ्या दिवशी लहान मुलांमधील गंभीर आजारावर चर्चासत्र होणार आहे। दरम्यान याबाबतची माहिती आज अध्यक्ष डॉक्टर संजय जोशी, सचिव डॉक्टर महेश अहिराव, डॉक्टर तुषार कानडे, डॉक्टर दादाभाई पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। दरम्यान दिनांक 19-20 एप्रिल रोजी धुळ्यातील हॉटेल सौर्ण पर्श या ठिकाणी या परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी आयोजकांतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली। प्रथमच अनेक वर्षानंतर अशी एक आम्हाला संधी मिळालेली की आपण बालरोग तज्ञांची एक परिषद आयोजित केलेली आहे। या परिषदेला धुळे जिल्हा, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यामधून जवळजवळ 300 ते 400 बालरोग तज्ञ उपस्थित राहणार आहेत। आणि ह्या सगळ्या बालरोग तज्ञांना मार्गदर्शन करण्यासाठी साधारणपणे पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर इथून 50 ते 60 हे तज्ञ बालरोग तज्ञ येणार आहे। ही परिषद 19 आणि 20 एप्रिल ह्या 2 दिवशी इथं स्वर्ण स्पर्श रिसॉर्टला होणार आहे। या परिषदेच्या पहिल्या दिवशी लहान मुलांमध्ये दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या लसी यांच्यावरती खूप चर्चा होणार आहे। नवीन प्रकारच्या कोणत्या लसी आहेत, प्रत्येक लसींचे काय फायदे आहेत यावरती चर्चा होणार आहे। आणि दुसऱ्या दिवशी साधारणपणे 14 ते 15 भाषणं आहेत। त्याच्यामध्ये बालरोग तज्ञ जे बाहेर गावून येणार आहेत ते आम्हाला मार्गदर्शन करणार। त्याच्यामध्ये लहान मुलांमधील कावीळ, लहान मुलांमधील स्थूलपणा, लहान मुलांमधील हृदयाचे आजार अशा अनेक विषयांवरती चर्चा होणार आहे। तसेच 2 परिसंवाद आयोजित केलेले आहेत। या परिसंवादामध्ये न्यूमोनिया हा एक कसा भीषण आजार आहे लहान मुलांमधला ह्याच्यावरती चर्चा होणार आहे। तसंच पौगंडावस्थेला आलेल्या मुलांना जी लस द्यायची असते त्याच्यावरती चर्चा होणार आहे। तर अशी परिषद ही प्रथमच धुळे जिल्ह्यामध्ये धुळे शहरात आयोजित होत आहे आणि ह्याचा फायदा आपल्या सर्व धुळे जिल्ह्यातील आणि जवळपासच्या खानदेशातील बालरोग तज्ञांना होईल आणि जेणेकरून ह्यामुळे आपल्या बालरोग तज्ञांतर्फे लहान मुलांना दिलेली जी सर्व्हिस आहे, ती सेवा आहे, याच्यामध्ये नक्कीच सुधारणा होईल।